नमस्कार मित्रांनो, आता काळेवाडी ते कर्जनी नॉनस्टॉपचं मैदान चालू झालेलं आहे. तर तुम्ही घोड्या गाड्या बघू शकताय. एकदम अशा जोरदार पळायला लागलेल्या आहेत. एकदम अशा कटकटीत गाड्या पळायला लागलेल्या तिथं. नॉनस्टॉपचं मैदान आहे. मैदान एकदम असं शांत रीतीने पार पडायला लागले मैदान. एक नंबर अशा गाड्या पळायला लागलेल्या एक नंबर अशी गाडी पळायला लागली मित्रांनो. तर तुम्ही बघू शकताय इकडे पब्लिक त्यांनी बघू शकताय. भरपूर गोळा झालेला आहे पब्लिक. तर पुढे गाडी एकदम अशा जोरदार पळायला लागलेल्या गाड्या एक नंबर पळायला लागलेल्या. तर तुम्ही बघू शकता इकडं मेंढरवाली मामा सुद्धा मेंढर बघत आपल्या गाड्या बघायला लागली. ती गाड्या तुम्ही बघू शकता. आईच्या गावात दगडानं खडानं काय कळायचं बंद झालंय आम्हाला. गाड्या एक नंबर अशा जोरदार वेग लागलाय गाड्यांना. त्यामुळे गाड्यांचं काय आम्हाला कळणं झालेलं आहे. इकडे मामा यमाला सुद्धा धुळा उठवायला लागलंय. इकडे मागे तुम्ही पब्लिक त्यांनी बघू शकताय. एकदम असं काय आम्हाला कळायचं बंद झालंय. फुफुटण धुळण काय सगळं ही राडा रिपीट झालंय सगळं. एक आम्हाला आता असं वाटायला लागलंय मैदानला आलो नसतो तर बरं झालं असतं. रोड बारका पडतोय, गाड्या नेटानं पळायला लागले. त्या शिट्ट्यांचा वगैरे कडकडाट एक नंबर असा चालू झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय आतून बाहेरून गाड्या दोन्हीकडे पळायला लागल्या. तर पुढच्या गाडीला इथं संतू पांढरे गाडी बनायचं. तरी मधल्या गाडीला बिहारचे शेठ बापू शेठ गाडी बनायचं. तर मागे अतुल भाऊ गाडी बनायचं. 440 बंड्या आहे. तर तुम्ही पब्लिकचा जल्लोष तुम्ही बघू शकताय. बघा इकडं शेळ्यावाले मामा तुम्ही बघू शकता. बघा ही शेळ्यावाले मामा सुद्धा बघा एक नंबर असं मैदान चालू झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता थोडक्याच वेळात मैदान संपणार आहे. तर गाड्या एक नंबर पळायला लागल्या. मामा एकदा रेस करा. आम्हाला सुद्धा धुळा उठवला गाडीचा इकडे. बघा यम्माचा धिंगाणा काय मैदानला आलोय. एक नंबर असं वाटायला लागलंय आम्हाला मैदानला आल्याबद्दल. एक नंबर असं मैदान चालू आहे मित्रांनो. तुम्ही आला नाही मैदान बघायला. ए भैया जमान बघा एक नंबर असं मैदान पळायला लागले. त्या गाड्या पळायला लागलेल्या त्या गाड्यांना वेग लागलाय. तिथं अतुल घरात गाडी बनायचं. 440 बंड्या पुढच्या गाड्यांचा एकदम जोरदार असा वेग लागलेला आहे. वेग खटखटीत लागलेला आहे पुढे. तरी तुम्ही मागे गाड्या बघू शकताय. कसं आहे गाडी काढ रे दाद्या गाडी काढ भैया. रोड बारका आहे. डांबरावरचं मैदान असल्यामुळे एकदम असा कर्नाटकी पॅटर्न झालेला आहे इकडं. आज करगणी जत्रा असते आणि त्या जत्रेनिमित्त मैदान असते. तर समाज मला मागच्या साईडचं दाखवतो मैदान. बघा एकदम अशा खटखटीत गाड्या पळायला लागलेल्या. तर तुम्ही गाड्यांचा तरतराट वेग लागलेला गाड्यांना. गाड्या खट्ट पळते त्या. आता थोडक्यात मला वाटतंय की 3 किलोमीटर अंतर क्लिअर झालेलं आहे. अंतर थोडं राहिलेलं आहे. मारुती जाऊ दे पुढं. बघा मैदान खटखटी चालू झालंय. मैदानाला वेग चांगला लागला गाड्याची. गाड्या खड्ड पळते त्या. मैदान म्हटल्यानंतर असं असतंय. हे कसं आहे मैदान म्हटल्यानंतर असं असतं हो चालू. तुम्ही मैदानला गेलाय का नाही का वा. बघा हे गाड्यांना वेग म्हणजे कसं आहे एकदम घोड्याचाच वेग लागला गाडीला. बघा आता डांबर संपलं. आता फुफुटं लागलेला गाड्यांना. आता या फुफुट्याचं गाड्यांचं काय माहित नाही पण आमचं मात्र
ही झालेला आहे. डोळ्याला खडं तर असं लागायला लागले मित्रांनो. आम्हाला जे कळायचं पण झालंय, पण नाद एक असतो बाबांनो. नादात वाद झाला तर चालेल, पण नाद हा पुरा झाला पाहिजे, ही अशी एक म्हण आहे. आणि या नादाला आम्ही कसं आहे, नाद हा बघितलेली माणसं आहे ना. हे नाद म्हणजे कसं आहे, एकदम असा खटखटीत नाद. बघा भावांनो, तुमच्या मनोरंजनासाठी लागा मी व्हिडिओ धरला आहे. तास झालं इथं, आता 13 मिनिटाचा कार्यक्रम झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास आपलं लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपल्याला सपोर्ट करा. आता गाड्या म्हणजे एकदम असा वेग खटखटीत लागला गाड्यासने ना. आम्हाला वाटायला लागले ही गाडी बघा तुम्ही, ही बघा कशी पळते गाडी. अशा गाड्या बघायच्या असतील तर ही कुठे यायचं माहित आहे का? काळेवाडी ते करगणे श्रीराम देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान असते. तर त्या मैदानाला तुम्हीही या बघायला मित्रांनो. मैदान एकदम असं खरखरीत पार पडायला लागले. आता काही मागणं गाडी एकदम अशी जोरदार वेगानं लागलेली आहे. आता पुढे पण 2 गाड्या चांगल्या लांबलेल्या. तर आता आम्ही पुढच्या गाड्या, तर आता आम्ही पुढं आलेलो आहे, पुढे चाललेलो आहे. गाड्यांचा जल्लोष वगैरे तुम्हाला थोड्याच एकदा अगदी 2 मिनिटांमध्ये दाखवणार आहे तुम्हाला मी गाड्यांचा जल्लोष. तर तुम्ही बघू शकताय गाड्या एकदम अशा खटखटात अशा पळायला लागलेल्या त्या. तर तुम्ही पुढं बघू शकताय इथं गाड्या एकदम अशा चांगल्या पळालेल्या. मैदान चांगलं झालेलं आहे, चांगल्या शांतरित्या मैदान पार पडले. तर तुम्ही आता आपण आलेलो आहे काळेवाडीच्या शिवला, काळेवाडीची शिव आलेले. इथं आपलं गाडीवान आहे तर संतू भाऊ, यांच्या गाडीचा 2य क्रमांक आलेला आहे. गाड्या 3 होत्या, त्यात पब्लिक पण जाम होतं मित्रांनो. काय मैदान एकदम शांतरितेने मैदान पार पडलं. अशा प्रकारे मैदान आरेवाडी कोळा असते ती सुद्धा अशा प्रकारे पार पडलं पाहिजे. चला आता आपण पुढे जाऊया पुढच्या गाडीपाशी. चला तुम्हाला पुढची गाडी दाखवतो मित्रांनो. आता आपण आळेवाडीच्या देवळापाशी आलेलो आहे. इथं मंदिरापाशी आलेलो आहे आपण. संतोबा मंदिर काळेवाडी या मंदिरापाशी आपण आलेलो आहे. इथला तुम्ही जल्लोष त्यांनी बघू शकताय मित्रांनो. हे बघू शकताय एकदम असं चांगल्या रीतीत मैदान पार पडलेलं आहे. तुम्ही बघू शकताय की बैल एक लावलेला आहे. आपलं बिहारचं शेडनं नियोजन केलं. आपल्या बिहारच्या बापू शेठची गाडी एक झालेली आहे. बापू शेठ तिकडं आहे. बापू शेठ नमस्कार. इथं माईकवर तुमचं आम्हाला सौराम. बापू शेठ गाडी कशी पळाली काय तुम्ही सांगा. गाडी 1 नंबर पळाल्या, ज्याची मारा आहे त्याची मारल्या. गाड्या चांगल्या पळाल्या रीतीत पळालेल्या गाड्या. इकडे तुम्ही बघू शकताय हे आपलं यमावालं मगाचं मामा भेटले तिथं. कसा आहे दणका आहे का नाही. इथं खेळ डझनातला असतोय, वाजला तरी डझनात दणका विषय असतोय मित्रांनो. आता गाड्या आपल्या तिथं आता शेठी गुलाला जरी लावायला लागले तर मग असे 50 रुपयाचा गुलाला आहे हो, पण भावानं नंबर 1 केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कुठून व्हिडिओ बघता हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. मसुबाच्या नावानं चांग भले.